राजकीय वर्तुळातून बातमी आहे, दिवाळीत विधानसभा निवडणुकीचे फटाके वाजणार का असा सवाल उपस्थित होतोय। कारण लोकसभेच्या निकालानंतर सर्व पक्षांचे जागा वाटप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। लोकसभेच्या निकालातून विधानसभेचं चित्र स्पष्ट होणार का असाही सवाल उपस्थित होतोय। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवाळी पूर्वीच रंगणार असल्याची माहिती मिळते। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जागा वाटपाकडे सर्व पक्षांच्या बैठकीचे सत्र सुरू झालेले आहे। लोकसभेच्या निकालातून मतांच्या राजकारणावर सर्वच पक्षांचं लक्ष असणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, दिवाळीत विधानसभा निवडणुकीचे फटाके वाजणार असल्याची माहिती मिळते, या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल येऊन ठेपलेला आहे आणि याच 4 जूनच्या निकालानंतर जागा वाटपांचं बैठकांचं सत्र जे आहे ते प्रत्येक पक्षाकडून म्हणजे महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। एकंदरीत पाहायचं झालं तर हरियाणाची जी विधानसभेची टर्म आहे ती 3 नोव्हेंबरला संपणार आहे, तर महाराष्ट्राची 26 नोव्हेंबरला। आणि विधानसभेचा एक नियम आहे की ज्या टर्म म्हणजे 26 नोव्हेंबरला जर टर्म संपत असेल तर 27 पर्यंत नवीन विधानसभा त्या ठिकाणी स्थापन झाली पाहिजे। म्हणजे विधानसभा अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे सर्व आमदार त्या ठिकाणी निवडून गेले पाहिजेत, अशा प्रकारचा एक नियम आहे। आणि याच सर्वांचं जर पाहायचं झालं तर दिवाळीपूर्वीच ज्या निवडणुकीची रणधुमाळी आहे ती होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये मतदान होऊ शकतं आणि दिवाळीमध्ये याचा निकाल जो आहे तो लागू शकतो। त्यामुळे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत आणि जागा वाटपाकडे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही मतांचं राजकारण असणार आहे, कोणत्या पक्षाकडून कितीची लीड जी आहे ती महायुतीच्या उमेदवाराला असेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला असेल असं मिळालेली आहे, यावरून जागा वाटप होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर जागा वाटप होऊ शकतात, जागा वाटपा संदर्भात बैठका होऊ शकतात आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या देखील होऊ शकतात। प्रज्ञा जी, कुणाल, लोकसभेच्या जागा वाटपावरून आपण पाहायला गेलं तर अनेक संभ्रम पसरले होते, नाराजी नाट्य पसरलं होतं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा। तर यावेळी विधानसभा निवडणुकांच्या वेळेला असं चित्र पाहावयास मिळेल का? प्रज्ञा, महायुतीकडून खास करून महायुतीकडून जे उमेदवार आहेत ते अंतिम टप्प्यामध्ये जे घोषित करण्यात आले होते आणि याचसाठी आता समन्वय समिती देखील स्थापन होऊ शकते महायुतीमध्ये, जेणेकरून अंतिम टप्प्यामध्ये उमेदवार घोषित होऊ नये, प्रचाराला वेळ मिळाला पाहिजे। काही ठिकाणी तर प्रचाराला देखील उमेदवारांना वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे उमेदवार हे लवकर घोषित होण्यासाठी आणि 4ही पक्षांमध्ये, कारण महायुतीमध्ये आता मनसे देखील आलेला आहे आणि 4ही पक्षांमध्ये समन्वय राखून कशा प्रकारे उमेदवार घोषित केले जाऊ शकतात किंवा प्रत्येकाला व्यवस्थित जागा वाटप कशा प्रकारे होऊ शकतं यासाठी महायुती ही असणार आहे। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये देखील अशाच प्रकारे समन्वय राखला जाऊ शकतो आणि जागा वाटप होऊ शकते। कुणाल, असे जोडलेले रहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।